मला माहिती होतं की मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे आणि त्यामुळे माझं वजन शक्यतो लवकर कमी होत नाही. आणि फॅट लॉस वजन कमी करण्यासाठी मी म्हटलं आता पूर्ण माहिती काय करायची, आपण वजन कमी करण्यासंदर्भातली अगोदर मिळवायची आणि ती एका वहीमध्ये नोंद करून ठेवायची. खर्च पण होणार नाही, कमीत कमी खर्चातलं डाएट पाहिजे. मग असे बरेच गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्याने आपलं वजन पटकन कमी होतं. तर ह्या 5 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या हे सुरुवातीला पण मी वजन कमी करताना आपल्याला खूप घाई असते की कधी वजन कमी होईल. तुम्ही वजन कमी करण्याची जी लढाई आहे ना ती जिंकणार आहे आणि तुमचं वजन 100% कमी होणार आहे. आणि जर नमस्ते, जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. वजन वाढल्यानंतर ते वजन कमी कसं करायचं, वजन कमी करण्याची सुरुवात कशी करायची, व्यायाम आणि डाएट कसं फॉलो करायचे, असे बरेच प्रश्न पडलेले असतात आपल्याला ज्यावेळेस वजन वाढलेलं असतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण हेच प्रश्न पडलेले आहेत ना? तर माझं वजन वाढलं होतं त्यावेळेस मला असेच बरेच प्रश्न पडलेले होते आणि मी माझे वजन कमी करण्याची सुरुवात कशी केली आणि मी 2 ते 3 वेळा माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही माझं वजन कमी झालं नव्हतं आणि मी माझे प्रयत्न परत सोडून दिलेले होते. ते पण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर समजा तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचे खूप प्रयत्न केलेत, वजन कमी करण्याचे प्रयत्न सोडून दिलेले आहेत आणि आता तुम्ही वजन कमी करतच नाही कारण की वजनच कमी होत नाही, जर समजा तुम्ही हार मांडलेली असेल, माझं वजन कमी होत नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. कारण की मी पण सुरुवातीला 2 ते 3 वेळा माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न करून मी सोडून दिलेलं, त्याच्यानंतर मी माझं वजन कमी केलेलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर माझ्या मैत्रिणीची कमेंट पण आलेली होती की वजन कमी करण्याची सुरुवात कशी करावी हे सांगा, तर ते पण आज व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर घरच्या घरी वजन कमी करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे, मोटिवेट करणार आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं वजन कमी करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, सुरुवातीला माझं वजन माझ्या पहिल्या मुलीच्या डिलिव्हरीनंतर वाढलं आणि डिलिव्हरीमध्ये प्रत्येकाचं वजन वाढतंच, कारण की डिलिव्हरीत आपण इतके पौष्टिक पदार्थ खात असतो, डिंकाचे लाडू, तूप वगैरे बरेच असे पदार्थ खातो आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं आणि त्यावेळेस फारसं काम पण राहत नाही. फक्त आपण बाळाला बघणं आणि स्वतःचं बघणं तेवढंच काम असतं आपल्याला आणि जास्त हेवी काम पण नसतं, त्याच्यामुळे वजन हे वाढतं. तर माझं पण वजन वाढलेलं होतं आणि माझी उंची 150 इंच आणि वजन माझं 62 kg झालेलं, म्हणजे असं 12 किलो वजन जास्त होतं. म्हणजे माझ्या उंचीच्या मानाने 50 किलो तरी वजन पाहिजे आणि हे वजन जास्त होतं. आता हे वजन वाढलं आहे, ते वजन कमी कसं करायचं, कारण की त्यावेळेस मला फार अशी डाएटची पण माहिती नव्हती आणि व्यायाम तर हळूहळू मी करतच होते, कारण की सर्दी आणि सायनसचा त्रास असल्यामुळे मी योगा करत होते, प्राणायाम वगैरे, सूर्यनमस्कार त्यावर करत होते मी. पण आता हे पूर्ण वजन कमी करायचं म्हटल्यावर आपण तसं हेल्दी डाएट पण फॉलो केलं पाहिजे. पण आता जे डाएट माहिती आहे की जे यूट्यूबवरती, गुगलवरती बघून आता भरपूर व्हिडिओ पण आलेले आहेत, ते त्यावेळेस तेवढी माहिती नव्हती, त्याच्यामुळे जिभेवर काही एवढं नियंत्रण राहत नव्हतं. कारण की हप्त्यातून फास्ट फूड 2 ते 3 वेळा, त्याच्यानंतर नॉनव्हेजचं जेवण 2 ते 3 वेळा असायचं, म्हणजे जास्त करून कॅलरीजचं जेवण घेत होते आणि त्यावेळेस जिभेवर नियंत्रण राहत नव्हतं आणि वजन कमी करण्याचे प्रयत्न करत होते मी, कारण की योगा करून जर वजन कमी होत असेल तर. पण आपण जो योगा करतो किंवा व्यायाम करतो पण इकडे आपण जिभेवर नियंत्रणच ठेवत नाही, तर मग वजन कसं कमी होणार आहे हे मला आत्ता कळतंय, कारण की त्यावेळेस नव्हतं कळत. मी इतकं प्रयत्न करते, व्यायाम करते, तरी माझं वजन का कमी होत नाही असं त्यावेळेस वाटायचं. तर मी डाएट काही फॉलो केला नव्हता, पण वजन त्यावेळेस माझं काही कमी दाखवत नव्हतं. त्याच्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ 1-1 तास वॉकिंग केलं, तेव्हा पण मी प्रयत्न करून बघितला 1 ते 2 महिने की याने तरी माझं वजन कमी होईल. योगा पण केला आणि वॉकिंग पण सुरू केलं, म्हणजे याने तरी माझं वजन कमी होईल. पण इकडे डाएट काही फॉलो केलेलं नव्हतं, कारण की डाएट म्हटल्यावर सफेद पदार्थ खाऊ नका असं बरेच वेळा पेपरांमध्ये वगैरे वाचलेलं. तांदूळ, त्याच्यानंतर मैदा, बटाटा, त्याच्यानंतर साखर, असे जे पदार्थ आहेत त्याच्यातून फॅट आपल्या शरीरामध्ये जातं, असे पदार्थ खाऊ नका. पण भात फार आवडायचा, त्याच्यानंतर चहा वगैरे गोड पदार्थ आवडायचे, त्याच्यामुळे साखर सुटत नव्हती. बटाटा पण आवडायचा भाजीमध्ये, त्याच्यामुळे बटाटा पण खाल्ला जायचा. म्हणजे असं पूर्ण प्रॉपर डाएट त्यावेळेस माहिती पण नव्हतं, पण हे पदार्थ बंद करायचे म्हटल्यावर ते जिभेवर कंट्रोल राहायचं नाही आणि ते पदार्थ खाल्ले जायचे, त्याच्यामुळे वजन कमी होत नव्हतं. वॉकिंग करून पण वजन कमी झालं नाही. आणि दुसऱ्या वेळेस, त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस बॅडमिंटन खेळणं चालू केलं 1 ते 1.5 तास मिस्टरांसोबत. सकाळी रोज 1 ते 1.5 तास बॅडमिंटन खेळायचं. असं 2 महिने
प्रयत्न केले, पण डाएट काही फॉलो केलेलं नव्हतं. आहे ते रेग्युलर आपलं जेवण हे ते सुरूच होतं. पण 1 ते 2 महिने बॅडमिंटन खेळले तरी वजन बघितल्यावर वजन 62 kg ते 62 kgच होतं आणि दाखवलेलं. असं 3 वेळा योगा, त्याच्यानंतर वॉकिंग करून, त्याच्यानंतर बॅडमिंटन खेळून तरी माझं वजन कमी झालं नाही. आणि का कमी होत नाही त्याच्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलो. वजन कमी होत नसल्यामुळे डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांना सांगितलं की वजन कमी होत नाही, प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही, तर त्याचं कारण काय. मग डॉक्टरांनी त्यावेळेस सांगितलं की 2 टेस्ट करावे लागतील, एक शुगरची आणि एक थायरॉईडची. तर शुगरची टेस्ट म्हटल्यावर वडिलांना आजोबांना शुगर आहे म्हटल्यावर एक शंका की शुगर असणार आहे, त्याच्यामुळे वजन कमी होत नसेल अशी मनात भीती वाटायला लागली. आणि शुगरची टेस्ट केली, त्याच्यानंतर थायरॉईडची पण त्यावेळेस शुगर नॉर्मल दाखवली, शुगर काही नव्हती. पण हायपोथायरॉइडिझमचा त्रास त्यावेळेस दाखवला. म्हणजे हायपोथायरॉइडिझमचा त्रास असल्यामुळे वजन कमी होत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि तुम्हाला गोळी चालू करावी लागेल. तुमची गोळी चालू केल्यानंतर तुमचं वजन हळूहळू आपोआप कमी होईल, कारण की हार्मोन्स आपले अनबॅलन्स झालेले असतात हायपोथायरॉइडिझममध्ये. आणि गोळी चालू केल्यानंतर तुमचं वजन आपोआप कमी व्हायला लागेल. तुम्ही व्यायाम वगैरे सुरूच ठेवा. त्याच पद्धतीने हळूहळू डाएट पण सुरू करा. तेल, मीठ, साखरेचं प्रमाण कमी करा. अशा पद्धतीने डॉक्टरांनी थोड्याशा टिप्स दिल्या. त्यावेळेस फारसं काही माहिती दिली नाही, फक्त असं थोड्याशा टिप्स दिल्यानंतर आणि त्यांनी गोळी चालू केली. तर सुरुवातीची माझी गोळी 100 mcgची होती आणि ती 100 mcgची गोळी त्यावेळेस चालू झाली. अशा पद्धतीने मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास होता, त्याच्यामुळे माझं वजन कमी होत नव्हतं. मी इतके प्रयत्न करूनही माझं वजन काही केलं कमी दाखवत नव्हतं. आणि वजन कमी करताना आपलं फॅट लॉस होतं, इंच लॉस होतं आहे, कपडे सैल होत आहे, याकडे लक्ष द्यायचं, याकडे लक्ष दिलं नव्हतं मी. कारण की फक्त वजन काट्यावरतीच बघायचे. वजन काट्यावरती माझं वजन काहीच दाखवत नाही आहे. बऱ्याच वेळा आपण हे करतो, वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि फक्त वजन काट्यावरती बघत असतो. कारण की मी पण त्यावेळेस सुरुवातीला फक्त वजन काट्यावरतीच वजन कमी झालेलं बघायचे, पण त्याच्यावर कमी होत नाही म्हणून मी डिमोटिवेट व्हायचे. आणि परत दुसरा पर्याय, आता योगाने होत नाही, आता वॉकिंग करायची, वॉकिंगने होईल. त्याच्यानंतर वॉकिंगमुळे होत नाही तर आता बॅडमिंटन खेळूया, असं वेगवेगळे पर्याय निवडायला चालू केले. पण आपण आपला जो फॅट लॉस असतो, जो इंच लॉसमध्ये होतो, हे पण बघितलं पाहिजे. पण त्यावेळेस एवढी माहिती नव्हती, त्याच्यामुळे फॅट लॉसकडे, इंच लॉसकडे काही लक्ष जात नव्हतं. लक्ष फक्त वजन काट्याकडेच होतं. पण वजन काटा काही खाली येत नाही म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो. पण त्यावेळेस हायपोथायरॉइडिझमचा मला त्रास झालेला दाखवला. अशा पद्धतीने तिथून माझं परत वजन कमी केलं. आणि परत नंतर दुसऱ्या मुलाच्या वेळेस माझं सिझेरियन डिलिव्हरी झाली आणि सिझेरियन डिलिव्हरीमध्ये माझं ओटीपोटाची जी चरबी आहे ती तर फारच वाढली आणि त्यावेळेस पण माझं वजन वाढलं. आणि ह्यावेळेस मला माहिती होतं की मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे आणि त्यामुळे माझं वजन शक्यतो लवकर कमी होत नाही. आणि फॅट लॉस आणि इंच लॉस होतं हे मी बरेच व्हिडिओ यूट्यूबवरती बघितले आणि त्याच्यानंतर मला कळालं की हायपोथायरॉइडिझम, PCOD, हार्मोन्स अनबॅलन्स आणि PCOS असे जर त्रास असतील ना तर याच्यामध्ये वजन लवकर कमी होत नाही. फॅट लॉस आणि इंच लॉस होतो पण वेट लॉस दाखवत नाही वजन काट्यावरती. मग ही माहिती मला हळूहळू मिळाली आणि त्याच्यामुळे मी माझं आता सिझेरियन डिलिव्हरीनंतरचं जे वजन कमी करताना मी पूर्ण माहिती घेण्याची ठरवली. कारण की वजन कमी करण्यासाठी मी म्हटलं आता पूर्ण माहिती काय करायची, आपण वजन कमी करण्यासंदर्भातली अगोदर मिळवायची आणि ती एका वहीमध्ये नोंद करून ठेवायची. त्याच्यानंतर वजन कमी करण्याची सुरुवात करायची. कारण की सिझेरियन डिलिव्हरीनंतर लगेच व्यायाम पण करता येत नाही. 1 ते 1.5 वर्षानंतर व्यायाम करावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याकडे आता 1 ते 1.5 वर्ष आहे तोपर्यंत काहीच व्यायाम करायचा नाही, वजन कमी करायचं नाही, बाळाला सांभाळायचं आहे. आणि बस आपलं जी वजन कमी करण्याची जी माहिती आहे, यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत, त्याच्यानंतर गुगलवर सर्च केल्यानंतर वजन कमी करण्यासंदर्भात माहिती येते. त्याच्यानंतर रोज पेपर येतात आपल्याकडे, त्याच्यात पण आरोग्याविषयी भरपूर माहिती येते, वजन कमी करण्यासाठी टिप्स येतात. मग ह्या ज्या टिप्स आहेत त्या मी 1 ते 1.5 वर्षामध्ये एका वहीमध्ये छान नोंद करून ठेवते. कसं वजन कमी करायचं, डाएट कसं फॉलो करायचं, कोणते व्यायाम करायचे जेणेकरून माझं वजन कमी होणार आहे, हे सर्व माहिती मी आता ह्या 1 ते 1.5 वर्षामध्ये काय करणार आहे, जमा करून ठेवणार आहे, एका वहीमध्ये लिहून ठेवणार आहे. मग अशा पद्धतीने मी 1 ते 1.5 वर्षामध्ये सर्व माहिती वजन कमी करण्यासंदर्भातली एका वहीमध्ये लिहून ठेवली. म्हणजे मला पुढे वजन कमी करण्यासाठी त्याचा छान फायदा होणार आहे. तर मी सुरुवातीला वजन कमी करण्यासंदर्भात डाएट कसं फॉलो केलं पाहिजे, कारण की व्यायाम तर मला येतच होता, योगा येत होता, त्याच्यामुळे मी फक्त डाएट कसं फॉलो केलं पाहिजे आणि ते जास्त खर्चिक पण नको,
जे डाएट आपण करणार आहे जास्त खर्चिक पण नको, आपल्याला परवडणारं पाहिजे. म्हणजे आपलं वजन पण कमी होणार आहे आणि आपल्याला जास्त खर्च पण होणार नाही, कमीत कमी खर्चातलं डाएट पाहिजे. मग असे बरेच व्हिडिओ बघितले, बरेच डायटिशियनचे व्हिडिओ आहेत, फिटनेस ट्रेनर आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत, बरेच डाएटचे व्हिडिओ आहेत. बरेच जणांनी वजन कमी केलेले आहेत आणि त्यांचं वेट लॉस जर्नी त्यांनी शेअर केलेले आहेत यूट्यूबवरती. मग त्यांच्या व्हिडिओमधले मी काही डाएट टिप्स घेतल्या, काही वेट लॉस ड्रिंक्स आहेत की त्याचे काही साईड इफेक्ट तर नाही आहेत ना, असे बरेच हे करून मी त्या वेट लॉस ड्रिंक्स घेतल्या. असं म्हणजे आपल्याला फक्त परवडणारं पाहिजे जे डाएट, पण आपलं वजन पण कमी झालं पाहिजे. असं मी भरपूर व्हिडिओ बघून आणि मी एक डाएटचा प्लॅन पण मी एका वहीमध्ये लिहून ठेवला. त्याच्यानंतर आता मला व्यायाम तर योगा तर येतो, पण बाकीचं ॲरोबिक्स, कार्डिओ, झुंबा याच्यामधले पण बरेच असे प्रकार आहेत की त्याने पण आपलं वजन कमी करताना खूप फायदा होतो. मग असे कोणते कोणते व्यायाम आहेत की ते आपल्याला फायदेशीर आहेत, असे बरेच व्हिडिओ मी बघितले आणि त्या व्हिडिओमधले जे व्यायाम बरेच प्रकार आहेत ते बघून ठेवले की याने आपलं वजन छान कमी होणार आहे, पोटाची चरबी कमी होणार आहे, चिटच्या भागाची चरबी कमी होणार आहे, त्याच्यासाठी असे व्यायाम करावे लागणार आहे. मग मी हे सुरुवातीलाच लिहून ठेवलं, आपल्याला योगा, ॲरोबिक्स, झुंबा, कार्डिओ, त्याच्यानंतर प्राणायाम, हे जे सर्व प्रकार आहेत ना ते एकत्र करून कॉम्बिनेशन करून मी माझं वजन कमी करण्याचं ठरवलं 1.5 वर्षानंतर. म्हणजे मी मैत्रिणींनो वजन कमी करण्यासाठी मी हे सर्व माहिती जमा करून ठेवली आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या वजन कमी करण्याला सुरुवात केली 1.5 वर्षानंतर. तर सुरुवातीला मी परत काही टिप्स लिहून ठेवल्या होत्या की 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्याने आपलं वजन पटकन कमी होतं. तर ह्या 5 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या हे सुरुवातीला पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर सुरुवातीला एक टार्गेट ठरवायचं की ते टार्गेट जर आपण ठरवलं ना तर आपलं वजन पटकन कमी होतं. मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आणि ते पण मी लिहून ठेवलेलं होतं. आणि आपण एक काहीतरी कोणतं तरी टार्गेट ठरवायचं, मग आपला बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी किंवा कोणाचं तरी घरातल्यांचं लग्न असेल, काहीतरी समारंभ की जेणेकरून आपले नातलग, मित्रमंडळ सगळं एका ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये येणार, असं काहीतरी आपण टार्गेट ठरवायचं. आणि त्या कार्यक्रमाला आपण जाणार असाल तर ते टार्गेट 2 ते 3 महिन्यानंतर असेल तो कार्यक्रम, तोपर्यंत आपला वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचा. असं मी सुरुवातीला एक टार्गेट ठरवलं. आमचं नवीन घराची घरभरणी होती 3 महिन्यानंतर. आता 3 महिने माझ्याकडे होते वजन कमी करण्यासाठी, त्याच्यामुळे मी ह्या 3 महिन्यामध्ये 5 किलो तरी माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार. 5 किलो म्हणजे हायपोथायरॉइडिझम असल्यामुळे वजन तर कमी होत नाही वजन काट्यावरती, पण ह्यावेळेस डाएटची माहिती घेऊन ठेवलेली होती मी. हेल्दी डाएट फॉलो करायचं, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स होता की मी माझं ह्यावेळेस वजन कमी करणारच आहे. कारण की सुरुवातीला मी डाएट फॉलो केलं नव्हतं, त्याच्यामुळे वजन कमी झालेलं नव्हतं. तर टार्गेट ठरवून ठेवलं की 3 महिन्यामध्ये घराची घरभरणीच्या वेळेस मी माझं वजन कमी करणार आहे. आणि मी अशा पद्धतीने वजन कमी करायला सुरुवात केली आणि 3 महिन्यामध्ये मी सुरुवातीला 8 किलो वजन कमी केलं. 5 किलो न होता डायरेक्ट 8 किलो माझं वजन कमी झालं. अशा पद्धतीने मैत्रिणी आपण एक टार्गेट ठरवलं ना तर आपलं वजन नक्कीच कमी होतं. दुसरी गोष्ट लक्षात ठेवली, वजन कमी करताना स्वतःला वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. घरातलं कामं आवरता मुलांचा आवरता आपल्याला स्वतःला वेळ देताच येत नाही, पण स्वतःसाठी 1 तास तरी दिला पाहिजे. म्हणून मी स्वतःला 1 तास द्यायचं ठरवलं व्यायामासाठी. आणि तो वेळ आता सुरुवातीलाच मी माहिती सर्व मिळवून ठेवली होती. आता व्यायाम कधी करायचा, तर सकाळी पोट साफ झाल्यानंतर व्यायाम करायचा, त्यावेळेस वेळ मिळाला नाही तर नाश्ता झाल्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर व्यायाम करायचा, ही पण माहिती घेऊन ठेवली होती. नाश्त्यानंतर वेळ मिळाला नाही तर जेवणानंतर 3 ते 4 तासांनी व्यायाम करायचा. मग ह्या वेळेमध्ये जर सकाळचा व्यायाम टळला तर नाश्त्यानंतर करा, नाश्त्यानंतर नाही जमला तर जेवणानंतर. म्हणजे असं मी एक हे करून ठेवलं. किंवा ह्या वेळेला नाही व्यायाम करायला जमलं तर संध्याकाळी 6 वाजेनंतर व्यायाम करायचं. म्हणजे ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस व्यायाम करायचा, पण स्वतःला 1 तास द्यायचा. असं मी लिहून पण ठेवलेलं होतं आणि ही गोष्ट लक्षात पण ठेवलेली होती. तेव्हाच आपलं वजन काय होणार आहे, कमी होणार आहे. तर दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवलेली होती मी. आणि तिसरी गोष्ट, जिभेवर नियंत्रण. सुरुवातीला मी वजन कमी करताना माझ्या जिभेवर नियंत्रण ठेवलेलं नव्हतं, कारण की त्यावेळेस जिभेवर नियंत्रण राहत नव्हतं आणि त्यावेळेस फारशी डाएटची माहिती पण नव्हती. पण ह्यावेळेस जिभेवर नियंत्रण ठेवायचं होतं, कारण की सुरुवातीला मी फक्त तेल, मीठ आणि साखर पूर्णतः बंद करून मी त्या ठिकाणी गुळाचा वापर करणार होते. त्याच्यामुळे गोड पदार्थ बंद करायचेच असं नाही, त्या साखरेऐवजी गुळाचा वापर करायचा. म्हणजे गोड पदार्थ पण खाल्ले जातील आणि वजन पण कमी होईल. तेलाचं प्रमाण 1 पोह्याचा चमचा स्वतःसाठी, आपण जो पोहे खाताना चमचा वापरतो तो, आणि मिठाचं प्रमाण खूप कमी किंवा सैंधव मीठ वापरायचं. म्हणजे अशा पद्धतीने मी जे डाएट आहे ते फॉलो करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ
हे जे पदार्थ आहेत ह्या पदार्थांपासून आपल्याला कोणतेच पौष्टिक घटक भेटत नाही, ते फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवतात. हे असे बरेच व्हिडिओमधून मी ऐकलेलं होतं, बरेच डायटिशियन वगैरे सांगतात त्याचा काहीच फायदा होत नाही. त्याच्यामुळे माइंड थोडंसं चेंज पण झालेलं होतं आणि ह्यावेळेस जिभेवर नियंत्रण मिळवायचंच होतं, कारण की आपल्याला टार्गेट कंप्लीट करायचं होतं. त्याच्यामुळे जिभेवर पूर्ण मी नियंत्रण ह्यावेळेस ठेवलेलं होतं वजन कमी करताना. त्याच्यानंतर चौथी गोष्ट लक्षात ठेवली होती, व्यायाम आणि डाएटमध्ये सातत्य ठेवणे. सुरुवातीला फक्त 1-2 महिने डाएट आणि व्यायाम करायचं, नंतर परत वजन काट्यावरती बघायचं वजन किती कमी झालं आहे. वजन काहीच कमी दाखवत नाही म्हणून परत डिमोटिवेट व्हायचं आणि परत वजन कमी करण्याचं सोडून द्यायचं. वजन कमी होत नाही, मी काय प्रयत्न करत नाही आता. मग ह्यावेळेस काय केलं, तसं केलं नाही. व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवलं. माझं वजन जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मी काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे, मी स्वतःला वेळ देणार आहे. तर मी स्वतःला 6 महिने 1 वर्ष असा तरी वेळ देणार आहे, म्हणजे जेणेकरून मी माझं वजन कमी होणार आहे. आणि बरेच व्हिडिओमध्ये बरेच जे वजन कमी करण्यासाठी टिप्स देतात त्याच्यामध्ये सांगतात आपलं हे जे वाढलेलं वजन आहे हे 2 ते 3 महिन्यात वाढलेलं नसतं, ते इतक्या वर्ष वाढलेलं वजन असतं. आणि हे वजन आपण 1 ते 2 महिन्यामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करतोय. पण हे वजन कमी कसं होणार 1 ते 2 महिन्यामध्ये? ते इतके 7 ते 8 वर्ष लागलेले असतात किंवा 4 ते 5 वर्ष लागलेले असतात वजन वाढायला. आणि हे वाढलेलं वजन आपण 1 ते 2 महिन्यामध्ये कसं कमी करणार आहे, ही गोष्ट पण मी लक्षात ठेवलेली होती की आपण हे वाढलेलं जे वजन आहे इतक्या वर्ष वाढलेलं आहे ते आपण 1 ते 2 महिन्यामध्ये ते कमीच करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. त्याच्यामध्ये सातत्य, डाएट आणि व्यायामाचं सातत्य ठेवावं लागणार आहे. रोज त्याचा सराव करावा लागणार आहे व्यायामाचा. रोज डाएट फॉलोच झालं पाहिजे, तरच आपलं वजन कमी होणार आहे. ही गोष्ट पण मी लक्षात ठेवलेली होती वजन कमी करताना. सुरुवातीला तुम्ही वजन कमी करणार असाल तर तुम्ही पण असे नियम लक्षात ठेवा किंवा काहीतरी एखाद्या गोष्टी असतील लक्षात ठेवा, ते एका वहीमध्ये लिहून ठेवा, ज्या वेट लॉस टिप्स म्हणून आपल्याला फायदेशीर ठरतात वजन कमी करताना. त्याच्या 5वी गोष्ट कोणती लक्षात ठेवली ती मी सांगते. तर संयम आणि धैर्य. स्वतःवर संयम ठेवायचा, धैर्य ठेवायचं. वजन कमी करण्याची खूप गडबड करायची नाही, कारण की वजन कमी करताना आपल्याला खूप घाई असते की कधी वजन कमी होईल, कधी मी छान ड्रेस घालणार आहे, कधी असं माझी पोटाची चरबी कमी होणार आहे. असं बरेच वेळा फक्त 1 हप्ता जरी झाला ना तरी माझं किती किलो वजन कमी झालं, 1 किलो झालं का 2 किलो झालं, आणि वजन काटा बघतोय आपण आणि जर वजन काट्यावरती वजन कमी नाही दाखवलं तर आपण परत नाराज होतोय, डिमोटिवेट होतोय. आपण संयमच ठेवत नाही, कधी पटपट वजन कमी होतंय असं आपल्याला वाटत असतंय. मला पण तसंच वाटायचं सुरुवातीला, पण त्यावेळेस मला माहीत होतं माझं वजन त्यावेळेस कमी होत नाही. पण आपण अशा पद्धतीने वजन कमी केलं तर नक्कीच होणार आहे वजन कमी. म्हणून संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मग मी अशा पद्धतीने संयम ठेवला की नाही बाबा, 1 महिना जाऊ द्या, 2 महिने जाऊ द्या, म्हणजे आपलं हळूहळू वजन कमी होणार आहे. म्हणजे संयम ठेवायचा आहे स्वतःवरती, होणार आहे वजन कमी. फक्त आपण स्वतःला वेळ द्यायचा आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, म्हणजे आपलं वजन हे 100% कमी होणार आहे. स्वतःला सारखं मोटिवेट करत होते त्यावेळेस मी वजन कमी करताना, म्हणजे माझं वजन कमी होणार आहे. अशा पद्धतीने मी वजन कमी करण्याची जी सुरुवात आहे ती केलेली होती. वजन कमी करताना मी डाएट कसं फॉलो करायचं हे सुरुवातीलाच वहीमध्ये लिहून ठेवलेलं होतं. सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास कोमट पाणी प्यायचं, त्याच्यानंतर जिरे पाणी किंवा ओवा पाणी किंवा हळद पाणी, ह्या ज्या वेट लॉस ड्रिंक्स आहेत त्या पण मी लिहून ठेवलेल्या होत्या. मग त्या 1-1 दिवस घ्यायच्या. त्याच्यानंतर 8 ते 9 किंवा 10च्या दरम्यान नाश्ता करायचा. मग ह्या नाश्त्यामध्ये कोणते कोणते पदार्थ घ्यायचे हे पण मी एका वहीमध्ये लिहून ठेवलेले होते. मग त्याच्यामध्ये उकडलेली मटकी, पोहे, उपीट, इडली, डोसा हे पण जर घ्यायचे असेल तर तेल आणि मिठाचं प्रमाण काय करायचं, कमी करायचं. आणि ॲपल स्मूदी, गाजर स्मूदी, हे बरेच व्हिडिओमध्ये मी बघितलेलं होतं. आणि हे जर तुम्ही ॲड केलं तर तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. तर ते मी हप्त्यातून 2 ते 3 वेळा ॲड केलेलं होतं. त्याच्यानंतर 12 ते 1 वाजता जेवण करायचं. जेवणामध्ये सॅलडचं प्रमाण भरपूर ठेवायचं. म्हणजे असं मी व्हिडिओमध्ये बघून ते जे वहीमध्ये नोंद करून ठेवलेले होते ते सर्व मला वजन कमी करताना उपयोगात येत होतं. आणि त्याच्यानंतर पाणी पिण्याचे नियम. जेवण करताना अर्धा तास अगोदर 1 ग्लास पाणी प्यायचं, म्हणजे आपलं जेवण कमी जातं. जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यायचं. पाणी पिण्याचा नियम पण मी लिहून ठेवलेला होता. आणि यामुळे काय होतं, जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी पिल्यानंतर आपलं जे जेवण आहे ते व्यवस्थित पचतं. आपली जी अग्नी आहे पित्ताची ती थंड होत नाही. आपण जर आज जेवण केलं आणि लगेच पाणी पिलं तर आपली पित्ताची अग्नी काय होते, मंदावते, थंड होते आणि त्याला जेवण आपलं पचन व्हायला बराच वेळ लागतो. त्याच्यासाठी जेवण झाल्यानंतर अर्धा तासानेच पाणी प्यायचं. हे पण मी बरेच व्हिडिओ बघून आणि त्याच्यातून ती माहिती मिळवलेली होती आणि ती मी लिहून ठेवलेली होती. त्याच्यानंतर दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं. आणि 4 ते 5 वाजता बरेच वेळा आपल्याला चहा बिस्किट खायची सवय असते किंवा समोसा, कचोरी.
मग ह्या वेळेस काय करायचं, चहा समोसा कचोरी न खाता मुलांसाठी आपण खवा आणून ठेवलेला असतो, राजगिऱ्याचा लाडू, गुळ शेंगदाणे बनवून ठेवलेले असतात, फळं आणलेले असतात, काजू बदाम खजूर असते घरामध्ये. तर हे काहीतरी खायचं जे पौष्टिक आहे आणि आपल्या शरीराला पण त्याचा फायदा होणार आहे, असे पदार्थ खायचे. परत रात्रीचं जेवण हे 7 ते 8च्या दरम्यान करायचं. आणि ह्या रात्रीच्या जेवणामध्ये की आपलं वजन कमी करताना कोणते पदार्थ जे आपण घरी बनवतो आणि तेच पदार्थ फायदेशीर ठरणारे. मग याच्यामध्ये वरण चकुल्या, त्याच्यामध्ये वरण भरपूर आहे आणि चकुल्या एक चपातीच्या, मग त्याने पण आपलं पोट भरून जातं. ओट्स, त्याच्यानंतर जो गव्हाचा भरडा आहे त्याला दलिया म्हणतात, दलियाची खिचडी, लापशी रवा म्हणतात त्याला लापशी. असे जे वेगवेगळे पदार्थ आहेत की ते आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये पण ॲड करतो. ते वजन कमी करताना कसं आपण घेणार, हे सर्व बरेच व्हिडिओ बघून मी रेसिपी वगैरे मी वहीमध्ये लिहून ठेवलेल्या होत्या आणि ते मी वजन कमी करताना काय केलं, मी त्या फॉलो केल्या आणि माझं वजन अशा पद्धतीने कमी केलं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर समजा घरच्या घरी वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जर अशा पद्धतीने वजन कमी करण्याची सुरुवात करू शकता. तर सुरुवातीला वजन कमी करण्यासंदर्भातली सर्व जी माहिती आहे ना ती एका वहीमध्ये लिहून ठेवा. डाएटची पूर्ण माहिती लिहून ठेवा. त्याच्यानंतर व्यायाम, तुम्ही कोणतं डाएट फॉलो करणार आहे, कोणते नाश्त्याचे पदार्थ घेणार आहे, त्याच्यानंतर कोणते वेट लॉस ड्रिंक्स घेणार आहेत, पाणी कशा पद्धतीने पिणार आहे, तुम्ही किती ग्लास पाणी पिणार आहे, ही सर्व माहिती एका वहीमध्ये लिहा. त्याच्यानंतर कोणते कोणते व्यायाम केले पाहिजेत, कोणत्या वेळेला केले पाहिजेत, ही सर्व जी माहिती आहे ती एका वहीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला घरच्या घरी वजन कमी करायला ती मदत होणार आहे. आणि बरेच वेळा काय होतं, काही डाएट असे आहेत की ते खूप खर्चिक आहेत, आपल्याला परवडत नाहीत आणि त्याच्यामुळे आपलं वजन तेच बघून आपण काय करतो, आपल्याकडे इतका पैसे नाही प्रोटीन पावडर वगैरे घ्यायला, किंवा असे बरेच डाएट आहेत की ते आपल्याला परवडत नाही, माझं वजनच कमी होणार नाही, आपण तेव्हाच तिथूनच हार मानतो. पण तसं न करता जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघायचे आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जो किराणा असतो, ज्या भाज्या, जी फळं आणतं आणि त्याच्यानंतर जे आपले ड्रायफ्रूट्स असतात त्याच्यामध्येच आपलं वजन कसं कमी होणार आहे हे बघण्याचा प्रयत्न करायचा. मग आपल्या घरामध्ये मटकी, वाटाणे, हरभरे हे पण असतात, चवळी असते तर ते ॲड करायचे प्रोटीनसाठी. डाळे आहेत सर्व मुगाची, त्याच्यानंतर हिरवे मूग आहेत. असे जे डाएट असं लिहून ठेवायचं की ते आपल्या घरामध्ये तो किराणा पण असतो, त्या भाज्या असतात, ती फळं असतात, त्याच्यानंतर काजू बदाम ही काहीतरी ड्रायफ्रूट्स आणलेले असतात आपल्या मुलांसाठी, गुळ शेंगदाणे असतात आपल्या घरामध्ये. तर असं डाएट एका वहीमध्ये लिहून ठेवायचं. ते आपल्याला खर्चिक पण जास्त नको आहे, आपल्याला परवडणार आहे आणि आपलं वजन पण कमी करणार आहे. तर सुरुवातीला तर इतकी सर्व जी वजन कमी करण्यासंदर्भातली माहिती आहे आपण मिळवून ठेवायची एका वहीमध्ये. आणि ही जी माहिती आहे ना ती आपण वजन कमी करण्याची सुरुवातीला आपल्याला ती खूप फायदेशीर ठरते आणि त्याच्यानुसारच आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि बघा आपलं वजन 100% कमी होतं. फक्त ज्या 5 गोष्टी मी लक्षात ठेवलेल्या होत्या वजन कमी करताना, त्या जर लक्षात ठेवल्या तर 100% आपलं वजन काय होतं, कमी होतं. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, मी माझी वजन कमी करण्याची सुरुवात अशा पद्धतीने केलेली होती, सर्व माहिती मिळवून. तर तुम्हाला जर समजा तुमचं वजन कमी करायचं असेल तर गुगलवरती सर्च करा वजन कमी करण्यासाठीच्या टिप्स. त्याच्यानंतर यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ बघा. प्रत्येक व्हिडिओमधल्या टिप्स तुम्ही एका वहीमध्ये लिहा. त्या ज्या तुम्हाला टिप्स सोप्या वाटतील, त्या कोणते व्यायाम सोपे वाटतील तुम्हाला ते सर्व लिहून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही वजन कमी करण्याच्या लढाईला सुरुवात करा. इतकं सर्व हत्यारं घेऊन म्हणजे बघा तुमचं वजन कसं कमी होणार आहे आणि तुम्ही वजन कमी करण्याची जी लढाई आहे ना ती जिंकणार आहे आणि तुमचं वजन 100% कमी होणार आहे. आणि जर मी माझं वजन हायपोथायरॉइडिझममध्ये कमी केलेलं आहे तर असं काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला डॉक्टरांकडे गेल्यानंतर कळतातच. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो, तुम्ही वजन कमी करण्याची सुरुवात करा, तुमचं वजन कमी करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.